नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2025 अंतर्गत मार्च महिन्यातील सर्व करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यातील 350 प्लस प्रश्नांचा समावेश केलेला आहे। हे सर्व प्रश्न वन लाइनरमध्ये असणार आहेत। तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा असा हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 1 मार्च 2025 रोजी सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे तुहिन कांता पांडे। तर बघा, 1 मार्च 2025 रोजी सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून तुहिन कांता पांडे यांनी कार्यभार सांभाळलेला आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी कोणत्या विमानतळावर दुसऱ्या उड्डाण यात्रे कॅफेचे उद्घाटन केले? चेन्नई विमानतळावरती केलेले आहे। तर पहिल्या उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन 19 डिसेंबर 2024 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता येथे करण्यात आले होते। बघा, पहिला उड्डाण यात्री कॅफे कोलकाता या ठिकाणी आणि आता दुसरा उड्डाण कॅफे चेन्नई विमानतळ या ठिकाणी। फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या कंपनीने AI मॉडेल मॅग्मा याचे अनावरण केले आहे? मायक्रोसॉफ्टने केलेले आहे। गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे, ज्याच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या डिझाईनचे अनावरण 24 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले? गुवाहाटी या ठिकाणी आहे हे विमानतळ। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे? महाराष्ट्र राज्य ठरलेले आहे। बिहार दुसऱ्या तर उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे। प्रकल्प मंजुरीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रथम क्रमांकावरती आहे, अहिल्यानगर द्वितीय क्रमांकावरती आहे आणि सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावरती आहे। नेक्स्ट आहे, बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्ड्सच्या 23व्या आवृत्तीत CEO ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे बघा, समीर कनोडिया। समीर कनोडिया हे ल्युमिना डेटामॅटिक्सचे MD आणि CEO आहेत। तर ह्यांना 23व्या आवृत्तीत CEO ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने सौर प्रकल्पासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? मध्य प्रदेश राज्य सरकारसोबत करार केलेला आहे। महाराष्ट्र ओपनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर बघा, चेक प्रजासत्ताकच्या डेलिबर स्वर्सिना यांनी जिंकलेले आहे। आणि दुहेरीचे विजेतेपद जीवन नेतुचेजियान आणि विजय सुंदर प्रशांत हे भारताची जोडी आहे। तर ह्यांनी महाराष्ट्र ओपनचे दुहेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये जर्मनीचे पुढील चान्सलर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? फ्रेडरिक मर्ज यांची। दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी रोजी। 2025 ची थीम आहे इनपॉवरिंग इंडियन यूथ फॉर ग्लोबल लीडरशिप इन सायन्स अँड इनोव्हेशन फॉर विकसित भारत। नेक्स्ट आहे, फेब्रुवारी 2025 मध्ये भारत आणि कोणत्या देशाने नवीन सीमा हॉटलाईन सुरू केली आहे? बांगलादेश। सिडनी क्लासिक 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? सौरव घोषाल यांनी जिंकलेले आहे। तर बघा, सिडनी क्लासिक ही जी स्पर्धा आहे ही स्क्वॉश या संदर्भात आहे आणि सौरव घोषाल हे स्क्वॉशपटू आहेत। तर त्यांनी सिडनी क्लासिक 2025 चे विजेतेपद जिंकलेले आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या देशाने आयात केलेल्या भारतीय वस्तूंवर परस्पर शुल्क लादण्यास सांगितले आहे? अमेरिकेने। कोणत्या मंत्रालयाने बॅराइट, फेल्डस्पार, अब्रक आणि क्वार्टजचे मुख्य खनिज म्हणून वर्गीकरण केले आहे? खाण मंत्रालयाने केलेले आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार प्रदान केले आहेत? आयुष मंत्रालयाने केलेले आहेत। बघा, या अंतर्गत कोणाला दिलेत पुरस्कार? वैद्य ताराचंद शर्मा, वैद्य मायाराम उनियाल आणि वैद्य समीर गोविंद जमदग्नी। 27 फेब्रुवारी 2025 रोजी भारत कॉलिंग कॉन्फरन्स 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? मुंबई या ठिकाणी करण्यात आले। फेब्रुवारी 2025 मध्ये शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तर उदयपूर विभागातील राज्य सरकारी शाळेतील इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना 1 लाख ते 1.3 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघात विमा संरक्षण या योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणार आहे।
भारतातील पहिली जैव बँक आणि प्राणी संग्रहालयाचे गोठवलेले प्राणी संग्रहालय कोठे अनावरण करण्यात आले? पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या ठिकाणी. प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे? वंतारा या संस्थेला मिळालेला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ईमेलद्वारे पहिला EFIR दाखल केला आहे? जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये. फेब्रुवारी 2025 मध्ये आधार सुशासन पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. फेब्रुवारी 2025 मध्ये ऑस्कर विजेता अभिनेता जीन हॅकमन यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते? अमेरिका या देशाचे होते ते. पिंक लेडीज कप 2025 फुटबॉल संबंधी आहे बघा हा. तर यामध्ये भारतीय महिला फुटबॉल संघाने कोणते स्थान मिळवले आहे? तिसरे स्थान मिळवलेले आहे. बघा हे पिंक लेडीज कप 2025 ची दुसरी आवृत्ती होती. कालावधी होता 22 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान. ठिकाण होते संयुक्त अरब अमिराती. प्रथम क्रमांकाचा संघ राहिलेला आहे दक्षिण कोरिया, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे रशिया हा देश, आणि आपला भारत देश तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये फ्लिपकार्टच्या सुपर मनीने कोणाला विकत घेतले आहे? भारतेक्स या संस्थेला किंवा ह्याला ॲपला. पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात वंतारा प्राणी बचाव केंद्राचे उद्घाटन केले? गुजरात. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार भूवैज्ञानिक नकाशा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे? भारत देशाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला आहे. 26 फेब्रुवारी 2025 रोजी चंद्रावरील पाणी शोधण्यासाठी लुनर ट्रेल ब्लेझर उपग्रह कोणत्या अवकाश संस्थेने प्रक्षेपित केला? नासाने प्रक्षेपित केलेला आहे. दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो? 3 मार्च रोजी. 2025 ची थीम आहे वन्यजीव संवर्धनासाठी वित्तपुरवठा, लोक आणि ग्राहक गुंतवणूक. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या देशाने ब्ल्यू विजा सुरू केला आहे? UAE. फेब्रुवारी 2025 मध्ये युनिलिव्हरचे CEO कोण बनले आहे? फर्नांडो फर्नांडिस. 27 फेब्रुवारी 2025 रोजी एक राष्ट्र एक बंदर उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले? सर्बानंद सोनोवाल यांनी केलेले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये आर्थिक विकास संस्थेचे संचालक कोण बनले आहे? सब्यसाची कर. 12वा प्रादेशिक 3R आणि सर्क्युलर इकॉनॉमी फोरम कोठे आयोजित करण्यात आला? जयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला. कालावधी होता बघा 3 ते 5 मार्च. थीम होती आशिया पॅसिफिकमध्ये SDGs आणि कार्बन तटस्थता साध्य करण्याच्या दिशेने सर्क्युलर समाजाची जाणीव. 27 फेब्रुवारी 2025 रोजी उत्तम मोहंती यांचे निधन झाले. ते कोण होते? ओडिया अभिनेता होते ते. फेब्रुवारी 2025 मध्ये मून मिशन IM-2 कोणी सुरू केले? इन्स्टिट्यूट मशीन्स अमेरिका. शीख विरोधी दंगली प्रकरणी कोणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे? सज्जन कुमार यांना सुनावण्यात आलेली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणी कॅफिनला हानिकारक घोषित केले आहे? युरोपियन युनियनने कॅफिन या पदार्थाला हानिकारक घोषित केलेले आहे. अलीकडेच कोणत्या देशाने टोकिनच्या आखाताची आधाररेषा निश्चित केली आहे? व्हिएतनामने. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कोणत्या देशात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे? ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 देशांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. 27 आणि 28 फेब्रुवारी 2025 रोजी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांचे नाव काय? उर्सुला वॉन डेर लेयन. सरस उपजीविका मेळा 2025 कोठे आयोजित करण्यात आला? नोएडा या ठिकाणी. आवृत्ती होती 5वी. कालावधी होता 21 फेब्रुवारी ते 10 मार्च रोजी. फेब्रुवारी 2025 मध्ये गोल्ड कार्ड योजना कोणत्या देशाने सुरू केली? अमेरिका या देशाने सुरू केलेली आहे. ज्या लोकांना या योजनेद्वारे अमेरिकन नागरिकत्व हवे आहे त्यांना $50 लाख म्हणजे सुमारे 43 कोटी 55 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. 1 मार्च 2025 रोजी सलग 7व्यांदा बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? मनन कुमार मिश्रा यांची निवड झालेली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतात सर्वाधिक प्रत्यक्ष कर भरणाऱ्या कंपन्यांमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज आहे प्रथम क्रमांकावरती आहे.
त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, तिसऱ्या नंबरला आहे वेदांता, चौथ्या क्रमांकावरती आहे HDFC बँक आणि पाचव्या क्रमांकावरती आहे इन्फोसिस. कोणत्या राज्यातील जुमोईर बिन दिनी 2025 कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते? आसाम. हा कार्यक्रम गुवाहाटी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून कोणत्या राज्य सरकारने सर्व शाळांमध्ये तेलुगू हा अनिवार्य विषय म्हणून लागू केला आहे? तेलंगणा या राज्याने. महिलांच्या इनडोअर शॉटपुटमध्ये 16 मीटरपेक्षा जास्त फेकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? कृष्णा जयशंकर. अमेरिकेतील अल्बुकर्क येथे झालेल्या माउंटन वेस्ट इनडोअर ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्य पदक मिळवलेले आहे आणि त्याच वेळेस हा विक्रमही केलेला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मोहिमेसाठी निवडलेला पहिला अपंग अंतराळवीर जॉन मॅकफॉल कोणत्या देशाचा आहे? ब्रिटन या देशाचा आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये भारत सरकारने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन या दोन्ही संस्थांना कोणता दर्जा दिला आहे? नवरत्न हा दर्जा दिलेला आहे. तर नवरत्न हा दर्जा मिळणारी IRCTC ही 25वी संस्था आहे आणि IRFC ही 26वी संस्था आहे. 27 फेब्रुवारी 2025 रोजी कोणत्या स्पेस एजन्सीने स्पेरेक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप लॉन्च केली आहे? नासाने लॉन्च केलेली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या देशाने ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया उपक्रमाची घोषणा केली आहे? डेन्मार्कने केलेली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये नीती आयोगाने नवी दिल्लीतील एम्सचे रूपांतर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? V.K. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली. भारतातील पहिल्या जागतिक शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? हरियाणा राज्यातील गुरुग्राम या ठिकाणी. रणजी ट्रॉफी 2024-25चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? विदर्भ या संघाने जिंकलेले आहे आणि विदर्भाने रणजी ट्रॉफी तिसऱ्यांदा जिंकलेली आहे. उपविजेता राहिलेला आहे केरळ हा संघ. 2024-25ची आवृत्ती होती 90वी. कालावधी होता 11 ऑक्टोबर ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान. सामनावीर राहिलेला आहे दानिश मालिवार. मालिकावीर राहिलेला आहे हर्ष दुबे. 1 मार्च 2025 रोजी संरक्षण लेखा महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मयंक शर्मा यांची. जगवार फायटर जेट स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट कोण बनली आहे? तनुष्का सिंह. 3 मार्च 2025 पासून सरकारी ई मार्केटप्लेस म्हणजे जेमचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अजय भादू यांची. भारतीय कृत्रिम अवयव उत्पादन निगमद्वारे पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? त्रिपुरा या राज्यामध्ये. 2025चा डेझर्ट हंट सराव कोठे आयोजित करण्यात आला? राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आला. कालावधी होता 24 ते 28 फेब्रुवारी 2025. एकात्मिक त्रिसेवा स्पेशल फोर्स सराव होता हा, म्हणजेच तिन्ही लष्कर दल यामध्ये सामील झालेली होती. मार्च 2025 मध्ये मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? उत्तराखंड राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी रँकिंग 2025 मध्ये कोणती बँक अव्वल ठरली आहे? येस बँक ठरलेली आहे. फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? जय शहा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. जय शहा ICCचे अध्यक्ष आहेत. ऑस्ट्रियाचे चान्सलर म्हणून कोणी शपथ घेतली आहे? ख्रिश्चियन स्टॉकर यांनी. 2025 ऑस्करमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे? अनोरा या चित्रपटाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राहिलेली आहे मिकी मॅडिसन अनोरा चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे ॲड्रियन ब्रॉडी द ब्रुटलिस्ट चित्रपटासाठी. अलीकडेच अचंता शरद कमल यांनी निवृत्ती जाहीर केली, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? टेबल टेनिस. मार्च 2025 मध्ये पाणी, स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे? नेपाळ या देशासोबत. 1990 ते 2020 दरम्यान भारतात माता मृत्यू दर किती टक्क्यांनी कमी झाला आहे? 83% कमी झालेला आहे. तमाल ही युद्धनौका कोणत्या देशाच्या शिपयार्डमध्ये बांधली आहे?
रशिया या देशाच्या शिपयार्डमध्ये बांधण्यात आलेली आहे तमाल ही युद्धनौका. मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्याने 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना मोफत कॅन्सरची लस देण्याची घोषणा केली आहे? महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. तर बघा, महाराष्ट्रामध्ये 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना कॅन्सरची लस देण्यात येणार आहे. ही जी लस आहे ती गर्भाशयाच्या तोंडातला जो कॅन्सर होतो त्यावरती ही लस उपचार म्हणून असणार आहे. नेक्स्ट आहे फेब्रुवारी 2025 मध्ये द इंडिया कंट्री इकॉनॉमिक मेमोरँडम बिकमिंग अ हाय इन्कम इकॉनॉमी इन अ जनरेशन हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? जागतिक बँकेने केलेला आहे. बेंगळुरू ओपन 2025 ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? ग्रँडन होल्ट अमेरिकेचा खेळाडू आहे. उपविजेता राहिलेला आहे शिंतारो मोचिजुकी जपानचा खेळाडू. दुहेरीचे विजेते अनिरुद्ध चंद्रशेखर आणि रे हो. 300 एकदिवसीय सामने खेळणारा 7वा भारतीय क्रिकेटपटू कोण बनला आहे? विराट कोहली. 1 मार्च 2025 रोजी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने स्वावलंबिनी उपक्रम सुरू केला आहे? केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने. हा जो उपक्रम आहे हा चौधरी चरण सिंग विद्यापीठ मेरठ उत्तर प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे 1 मार्च 2025 रोजी. तिसरी सबा महिला चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली आहे? भारताने जिंकलेली आहे. उपविजेता राहिलेला आहे मालदीव. सबा म्हणजे काय? दक्षिण आशिया बास्केटबॉल असोसिएशन. ही जी महिला चॅम्पियनशिप होती ही 23 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान KD जाधव इंडोर स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली होती. विजेता राहिलेला आहे भारत. उपविजेता राहिलेला आहे मालदीव संघ. फेब्रुवारी 2025 मध्ये जल थल संरक्षण 2025 हा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला? गुजरात राज्यातील द्वारका भेट या ठिकाणी. भारतीय सैन्याने भारतीय तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांसोबत जल थळ रक्षा 2025 हा मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव बेट द्वारका येथे केलेला आहे. सिडबीने MSMEना वित्तपुरवठा करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला? टाटा कॅपिटल लिमिटेड सोबत. 24 फेब्रुवारी 2025 रोजी आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? जपानचे मसाटो कांडा. फेब्रुवारी 2025 मध्ये अंतराळ किरणोत्सर्ग मानवी अंतराळ मोहिमांवरील आंतरराष्ट्रीय रेडिओ बायोलॉजी परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली या ठिकाणी. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025चा दुसरा टप्पा कोठे आयोजित करण्यात आला? गुलमर्ग या ठिकाणी. कोणत्या देशाच्या जुरोंग रोवरला मंगळावरील प्राचीन सागरी किनाऱ्यांचे पुरावे मिळाले? चीन देशाच्या. 27 फेब्रुवारी 2025 रोजी निधन झालेले रशियन बोरिस स्पासकी कोणत्या खेळाशी संबंधित होते? बुद्धिबळ या खेळाशी संबंधित होते. तर ते 10वे जागतिक बुद्धिबळ विजेते खेळाडू होते. सोलर फ्लेअर कर्नल ची पहिली प्रतिमा कोणत्या सौर अवकाश मोहिमेच्या पेलोडद्वारे घेण्यात आली आहे? आदित्य L1. नेक्स्ट आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावर ठेवले आहे? राजदित्य चोलन. 31 मार्च नंतर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी इंधन निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे? दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात. रस्ता सुरक्षा मानके वाढवल्याबद्दल कोणत्या देशाला जागतिक प्रिन्स मायकल रोड सेफ्टी अवॉर्ड 2025 देण्यात आला आहे? भारत आणि मोरोक्को दोघांना विभागून देण्यात आलेला आहे हा पुरस्कार. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणते विमानतळ जगातील सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे? दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. सिटी युनियन बँकेने को ब्रँडेड क्रेडिट कार्ड कोणासोबत सुरू केले आहे? चेन्नई सुपर किंग्स सोबत. 28 फेब्रुवारी 2025 रोजी जहाँ-ए-खुसरो 2025 महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. न्योकुंपुला हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. मार्च 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने बार्बाडोसचा ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम अवॉर्ड कोणी स्वीकारला? तर हा अवॉर्ड स्वीकारलेला आहे पवित्रा मार्गरिटा. हार्ट लॅम्प हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेले पहिले कन्नड पुस्तक ठरले आहे. हे कोणी लिहिले आहे? तर बानू मुश्ताक यांनी लिहिलेले आहे. तसेच या पुस्तकाचे दीपा भस्ती यांनी या लघुकथेचा कन्नडमधून इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे.
सी ड्रॅगन 2025 हा नौदल सराव कोठे आयोजित करण्यात आला? अमेरिका या ठिकाणी. कालावधी होता 4 ते 19 मार्च. सहभागी देश होते अमेरिका, जपान, भारत, ऑस्ट्रेलिया आणि कोरिया प्रजासत्ताक. मार्च 2025 मध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या जड ट्रकची पहिली चाचणी कोणत्या कंपनीने घेतली आहे? टाटा मोटर्सने घेतलेली आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. MRFचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनला आहे? शुभमन गिल हा बनलेला आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? 8 मार्च रोजी. 2025 ची थीम आहे कृतीला गती द्या. अलीकडेच क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो कोणत्या देशाचा आहे? ऑस्ट्रेलिया या देशाचा आहे. EY एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर 2025 इंडिया अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? नितीन कामत यांना देण्यात आलेला आहे. तर नितीन कामत हे झेरोदा लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मार्च 2025 मध्ये 19वा संपत्ती अहवाल 2025 कोणी प्रसिद्ध केला आहे? नाईट फ्रँक या संस्थेने केलेला आहे. तर यामध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावरती आहे, चीन दुसऱ्या आणि जपान तिसऱ्या आणि यानंतर भारत जगातील 4थ्या क्रमांकाचा जागतिक संपत्ती केंद्र बनलेला आहे. 8 मार्च 2025 रोजी नारी शक्ती से विकसित भारत परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली या ठिकाणी. 4 मार्च 2025 रोजी अरब लीग शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? इजिप्त या देशातील कैरो या ठिकाणी. भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? काशीनाथ सिंह यांना. 5 मार्च 2025 रोजी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत उपक्रम सुरू केला आहे? पंचायती राज मंत्रालयाने सुरू केलेला आहे. याचा उद्देश आहे प्रत्येक जिल्ह्यात किमान एक आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत स्थापन करणे. पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय प्रवास पुरस्कार 2025 मध्ये भारतातील कोणाला डेस्टिनेशन रॉयल एक्सपिरियन्स ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे? राजस्थान या राज्याला. मार्च 2025 मध्ये अल्फ्रेड चक्रीवादळाचा फटका कोणत्या देशाला बसला आहे? ऑस्ट्रेलिया या देशाला. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली या ठिकाणी. कालावधी होता बघा 5 ते 7 मार्च आणि आवृत्ती होती 24वी. थीम होती शाश्वत विकास आणि हवामान उपायांना गती देण्यासाठी भागीदारी. मार्च 2025 मध्ये राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7वी बैठक कोणत्या राज्यात पार पडली? गुजरात या राज्यामध्ये पार पडली. गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील सासनगिरी या ठिकाणी. मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्यात गोविंद घाट ते हेमकुंड साहिब या 12.4 किलोमीटर लांबीच्या रोपवेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे? उत्तराखंड राज्यामध्ये. ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स ग्रीन हायड्रोजन आणि 2G इथेनॉलसाठी देशातील पहिली एकात्मिक उत्पादन सुविधा कोठे स्थापित करण्यात आली आहे? हिमाचल प्रदेशातील सोलन या ठिकाणी. 2 ते 8 मार्च 2025 या कालावधीत भारत भेटीवर आलेली राजकुमारी एस्ट्रीड कोणत्या देशाच्या आहेत? बेल्जियम या देशाच्या आहेत. 2025 दुबई ओपन ATP 500 टेनिस स्पर्धेचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? स्टेफानोस सिसिपास ग्रीस या देशाचा खेळाडू आहे. दुहेरीचे विजेतेपद भारताच्या युकी बाबरी आणि ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सी पुपिरिननी. चिता प्रकल्पात कशाचा समावेश करण्याची घोषणा करण्यात आली आहे? बन्नी गौताळ प्रदेश गुजरात आणि गांधी सागर अभयारण्य मध्य प्रदेश या 2 ठिकाणांचा समावेश करण्यात येणार आहे चिता प्रकल्पामध्ये. मार्च 2025 कोणत्या खाजगी कंपनीने ब्ल्यू गोस्ट लँडर चंद्रावर उतरवले आहे? अमेरिकेतील फायरफ्लाय एरोस्पेसने हे उतरवलेले आहे ब्ल्यू गोस्ट लँडर. तर चंद्रावर पोहोचणारे हे दुसरे खाजगी व्यावसायिक वाहन बनलेले आहे. भारतात सर्वात जास्त नदीतील डॉल्फिन कोणत्या राज्यात आहेत? उत्तर प्रदेश राज्यामध्ये. अलीकडेच कोणता देश जगातील 3ऱ्या क्रमांकाचा जैवइंधन उत्पादक देश बनला आहे? भारत. अलीकडेच कोणत्या राज्याने चिरांग रिपू एलिफंट रिझर्वला राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित केले आहे? आसाम राज्याने. कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 67वे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले? दिल्ली. 3 मार्च 2025 रोजी अभ्यागत परिषद 2024-25 कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली या ठिकाणी. कोणती भाषा अमेरिकेची अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे? इंग्रजी.
राष्ट्रीय फलोत्पादन मेळा 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? बेंगळुरू. 28 फेब्रुवारी 2025 रोजी 9वी राष्ट्रीय आरोग्य शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? ओडिशा राज्यातील पुरी या ठिकाणी. यमांडू ओरसी यांनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? उरुग्वे. 2 मार्च 2025 रोजी निधन झालेले हिम्मत शहा कोण होते? शिल्पकार होते ते. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा विजेता कोण बनला आहे? भारत हा संघ विजेता ठरलेला आहे. उपविजेता राहिलेला आहे न्यूझीलंड. यजमान देश होता पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती. आवृत्ती होती 9वी. कालावधी होता 19 फेब्रुवारी ते 9 मार्च आणि एकूण सहभागी संघ होते 8. विजेता राहिलेला आहे भारत. उपविजेता राहिलेला आहे न्यूझीलंड संघ. भारत आणि कोणत्या देशामध्ये खंजर सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? किर्गिस्तान. आवृत्ती होती 12वी आणि ठिकाण किर्गिस्तान. कालावधी होता 10 ते 13 मार्च 2025. 7 मार्च 2025 रोजी प्रोजेक्ट हिफाजत कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? पंजाब या राज्यामध्ये. उद्देश आहे महिला आणि मुलांवरील हिंसाचाराला बळी पडलेल्यांसाठी प्रतिसाद यंत्रणा मजबूत करणे. मार्च 2025 मध्ये पहिली महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अंजू राठी राणा यांची. देशातील 58वे व्याघ्र प्रकल्प माधव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर हे माधव राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर ते आता देशातील 58वे व्याघ्र प्रकल्प ठरलेले आहे. नेक्स्ट आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बघा काय? बुर्किना फासो. पहिले 5 देश आहेत बुर्किना फासो, दुसरा पाकिस्तान, तिसऱ्या क्रमांकावरती आहे सिरिया, चौथं माली आणि 5वे आहे नायजर. तर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये भारत 14व्या क्रमांकावर राहिलेले आहे. प्रित्झकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? लिओ जियाकुन, चीन. बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानांच्या नावावर ठेवण्यात आले आहे? डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर असलेले हे भारतातील पहिले विद्यापीठ असणार आहे. आसाम सरकारने जगी रोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव कोणाच्या नावावर ठेवले आहे? रतन टाटा यांच्या. पाणथळ जमिनीच्या न्याय्य वापरासाठी पाणथळ प्रदेश श्रेणीतील प्रतिष्ठित रामसर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय कोण ठरले आहेत? डॉक्टर जयश्री वेंकटेशन. चेन्नई तमिळनाडू येथील केअर एथ ट्रस्टच्या त्या सहसंस्थापक आहेत. आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? भारताने जिंकलेले आहे. आवृत्ती होती 6वी. ठिकाण होते इराणमधील तेहरान. आयोजक होते आशियाई कबड्डी फेडरेशन. याचे मुख्यालय आहे तेहरान. विजेता राहिलेला आहे भारत. 5 वेळा विजेता राहिलेला आहे आशिया महिला कबड्डीचे आणि उपविजेता राहिलेला आहे इराण हा संघ. मार्च 2025 मध्ये फेडरल बँकेचा पहिला ब्रँड अँबॅसिडर कोण बनली आहे? विद्या बालन. AM ट्युरिंग अवॉर्ड 2024 कोणाला मिळाला आहे? अँड्रू बार्टो आणि रिचर्ड सटन अमेरिकेचे आहे, त्यांना मिळालेला आहे AM ट्युरिंग अवॉर्ड 2024. मार्च 2025 मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेमध्ये BCCIचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजीव शुक्ला यांची. राजीव शुक्ला हे BCCIचे उपाध्यक्ष आहेत. तसेच आशिष शेलार यांची BCCIचे पदसिद्ध सदस्य म्हणून ACC बोर्डावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयफा पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? लापता लेडीज या चित्रपटाला. 9 मार्च 2025 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे IAFच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनला भेट देणारे पहिले संरक्षण मंत्री बनले आहेत. तर ही संस्था कुठे आहे? कर्नाटकातील बेंगळुरू या ठिकाणी आहे. 7 मार्च 2025 रोजी लष्कराच्या क्षमतेचे दर्शन घडविणारा पहिलाच शौर्य वेदनाम उत्सव कोठे आयोजित करण्यात आला? बिहार राज्यातील मोतिहारी या ठिकाणी. मार्च 2025 मध्ये मार्क कार्नी कोणत्या देशाचे 24वे पंतप्रधान बनले आहेत? कॅनडा देशाचे. ट्रोपेक्स सराव 2025 कधीपासून कधीपर्यंत आयोजित करण्यात आला होता? जानेवारी ते मार्च 2025. ट्रोपेक्स म्हणजे थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडिनेस एक्सरसाइज. भारतीय नौदलाचा हा सर्वात मोठा सागरी सराव आहे. सर्व सैन्य दले यामध्ये सहभागी झाले होते. दर 2 वर्षांनी हिंदी महासागरामध्ये याचे आयोजन करण्यात येते.
10 ते 11 मार्च 2025 दरम्यान बोधीपथ चित्रपट महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? नवी दिल्ली या ठिकाणी. 6 मार्च 2025 रोजी कोणत्या मंत्रालयाने इंडिया AI कम्प्यूट पोर्टल आणि डेटासेट प्लॅटफॉर्म AI कोशा लॉन्च केले आहे? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने. महिलांच्या स्थितीवरील संयुक्त राष्ट्र आयोगाचे 69वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले? अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी. कालावधी होता 10 ते 21 मार्च 2025 दरम्यान. कोणत्या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा 56वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? 10 मार्च 2025 रोजी. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रांप्री 2025 कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली या ठिकाणी. कालावधी होता 11 ते 13 मार्च. लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज हे पुस्तक कोणी लिहिले आहे? नमिता गोखले यांनी. 54वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला? 4 ते 10 मार्च 2025 दरम्यान. 2025 ची थीम आहे विकसित भारतासाठी सुरक्षितता आणि आरोग्य महत्त्वाचे. सिद्धांत बंथिया आणि अलेक्झांडर डोन्स्की या जोडीने कोणत्या टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे? रवांडा ओपन. फ्रान्सच्या व्हॅलेंटिन फायरने रवांडा ओपन टेनिस स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद पटकावले. मार्च 2025 मध्ये पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? नागपूर या ठिकाणी. ग्रिडकॉन 2025 कोठे आयोजित करण्यात आले? नवी दिल्ली. कालावधी होता 9 ते 11 मार्च. मार्च 2025 मध्ये महिला समृद्धी योजना कोठे सुरू झाली आहे? दिल्लीमध्ये. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत. 5 मार्च 2025 रोजी विविधता का अमृत महोत्सवच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? द्रौपदी मुर्मू यांनी केले. स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे पहिले राज्य कोणते असणार आहे? आसाम हे राज्य असणार आहे. या उपग्रहाचे नाव असणार आहे आसाम सॅट. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे? जिंद सोनीपत. इंडिया वेब 3 लँडस्केप अहवालानुसार कोणत्या वर्षापर्यंत भारत जगातील सर्वात मोठे वेब 3 डेव्हलपर बनेल? 2028 पर्यंत. दिल्लीचे उपराज्यपाल VK सक्सेना यांनी कोणत्या नदीच्या काठावर अमृत जैवविविधता उद्यान सुरू केले आहे? यमुना नदीच्या काठावरती. ब्रँड फायनान्स इन्शुरन्स अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँडच्या यादीत LICला कोणते स्थान देण्यात आले आहे? 3रे स्थान देण्यात आलेले आहे. पोलंड आधारित PZU पहिल्या तर चायना लाईफ इन्शुरन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे या यादीमध्ये. राष्ट्रमंडल खेळ महासंघाचे नवीन नाव काय झाले आहे? नवीन नाव आहे फक्त राष्ट्रमंडल खेळ. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025च्या पदकतालिकेत कोण प्रथम क्रमांकावर आहे? लष्करी सेना. 2020 ते 24 या कालावधीत कोणता देश शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे? अमेरिका. निर्यातदार पहिले 5 देश कोणते आहेत बघा? पहिला अमेरिका, दुसरा फ्रान्स, तिसरा रशिया, चौथा चीन आणि 5वा जर्मनी. आयातदार देश कोणते आहेत बघा? पहिले 5. पहिला आहे युक्रेन, दुसरा आहे भारत, तिसरा कतार, चौथा सौदी अरेबिया आणि 5वा आहे पाकिस्तान. मार्च 2025 मध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत? विकास कौशल. मार्च 2025 मध्ये भारतात स्टारलिंक हायस्पीड इंटरनेट आणण्यासाठी स्पेसएक्सने कोणासोबत भागीदारी केली आहे? एअरटेल सोबत. मार्च 2025 मध्ये युक्रेनला लष्करी सहाय्य देण्यासाठी कोणत्या संघटनेने ऑपरेशन स्काय शील्ड योजना जाहीर केली आहे? युरोपियन युनियनने ही योजना जाहीर केलेली आहे. मार्च 2025 मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द हिंद महासागर हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे? मॉरिशस या देशाने. तर मॉरिशस देशाकडून हा मिळालेला नरेंद्र मोदी यांचा 21वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. फिडे 2025 वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिपचे खुल्या विभागाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? प्रणव व्यंकटेश याने. तर ही चॅम्पियनशिप जिंकणारा तो 7वा भारतीय ठरला आहे. महिला विजेतेपद अन्ना सुकमन रशियाचे खेळाडू आहे. भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये कॉर्पेट आणि बोंगो सागर सराव आयोजित करण्यात आला? बांगलादेश. कॉर्पेट सरावाची ही 2025 ची 6वी आवृत्ती होती आणि बोंगो सागरची ही 4थी आवृत्ती होती. कालावधी होता 10 ते 12 मार्च 2025 आणि ठिकाण होते बंगालचा उपसागर.
अरारत मिर्जियान हे कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत जे मार्च 2025 मध्ये 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते? आर्मेनिया. जगातील 20 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे? 13 शहरांचा समावेश आहे. मेघालयातील बर्निहाट हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरलेली आहे दिल्ली. आणि सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे 5वा. जगातील सर्वात प्रदूषित देश आहेत. पहिला आहे चाड, दुसरा आहे बांगलादेश, तिसरा पाकिस्तान, चौथा कांगो आणि भारत 5व्या स्थानावरती आहे. यू गव्हर्नमेंट इंडिया व्हॅल्यू रँकिंग 2025 मध्ये भारतातील तिसरा सर्वात मौल्यवान ब्रँड कोण बनला आहे? अमूल. 9 मार्च 2025 रोजी गरिमेला बाळकृष्ण प्रसाद यांचे निधन झाले. ते कोण होते? शास्त्रीय गायक होते ते. 17 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असलेल्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन कोठे करण्यात आले? ठाणे या जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी. डिझाईन याचे विजयकुमार पाटील यांनी बनवलेले आहे. मूर्ती 6.5 फूट आहे. मूर्तिकार आहेत शिल्पकार अरुण योगीराज. महिला प्रीमियर लीग 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? मुंबई इंडियन्सने जिंकलेले आहे. उपविजेते राहिलेले आहे दिल्ली कॅपिटल्स. आवृत्ती होती तिसरी. कालावधी होता 14 फेब्रुवारी ते 15 मार्च. यामध्ये एकूण संघ सहभागी झालेले होते 5. कोणत्या भारतीय राज्याने 15 मार्च 2025 पासून राज्याला भेट देणाऱ्या पर्यटकांवर प्रति व्यक्ती 50 रुपये शुल्क आकारले आहे? सिक्कीम राज्याने. नेक्स्ट आहे चंद्रयान 5 मोहिमेसाठी भागीदार देश कोणता असणार आहे? जपान असणार आहे. 13 मार्च 2025 रोजी केंद्र सरकारने चंद्रयान 5 मोहिमेला मान्यता दिली आहे. हे चंद्रयान 5 मोहीम हे प्रक्षेपण वर्ष असणार आहे 2028. 12 मार्च 2025 रोजी तेजस लढाऊ विमानाने हवेतून हवेत मारा करणाऱ्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? अस्त्र क्षेपणास्त्राची. ही यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे ओडिसा राज्यातील चांदीपूर या ठिकाणाहून. मार्च 2025 मध्ये कोणते राज्य स्वतःचे सर्च करण्यायोग्य इंजिन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे? पंजाब. सेंट्रल बँकिंग लंडनद्वारे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आला आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रवाह आणि सारथी या 2 उपक्रमांमुळे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. TIE मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? देवेंद्र फडणवीस यांना. मार्च 2025 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राने भारताच्या तात्पुरत्या यादीत किती स्थळे समाविष्ट केली आहेत? एकूण 6 स्थळे समाविष्ट केलेली आहेत. ही आहेत कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड, मुदुमल मेगालिथिक मेनीर तेलंगणा, अशोकन शिलालेख स्थळे अनेक राज्यांमध्ये आहे, 64 योगिनी मंदिर मध्य प्रदेश आणि ओडिसा, गुप्त मंदिरे अनेक राज्यांमध्ये आहेत, बुंदेलांचे राजवाडे आणि किल्ले मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. तर हे 6 स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राने भारताच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट केलेली आहेत. क्रिस्टोफर लक्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत जे 16 ते 20 मार्च दरम्यान भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले होते? न्यूझीलंड. 13 मार्च 2025 रोजी स्पेडेक्स मिशन अंतर्गत कोणत्या अंतराळ संस्थेने 2 उपग्रह अनडॉक केले आहेत? भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो. अंतराळात उपग्रहांना डॉक आणि अनडॉक करणारा भारत हा जगातील 4था देश ठरला आहे. गोल्ड मर्क्युरी पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? दलाई लामा यांना. 2025च्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील किती विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे? 79 विद्यापीठांचा. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MITने QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये सलग 13व्या वर्षी अग्रगण्य स्थान मिळवले आहे. मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये. फेब्रुवारी 2025चा ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे? ICC पुरुष खेळाडू राहिलेला आहे शुभमन गिल, भारताचा खेळाडू आहे. ICC महिला खेळाडू अलाना किंग, ऑस्ट्रेलिया. 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली? झारखंड या राज्याने जिंकलेली आहे. उपविजेता राहिलेला आहे हरियाणा संघ. आणि ही जी सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 आहे ही हरियाणातील पंचकुला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. 16 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध ओडिया कवी रमाकांत रथ यांचे निधन झाले आहे. त्यांना पद्मभूषण हा किताब कोणत्या वर्षी देण्यात आला? 2006 मध्ये.
फ्रीडम शिल्ड नावाचा लष्करी सराव दक्षिण कोरिया आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? अमेरिका. कालावधी होता 10 ते 21 मार्च 2025. नेक्स्ट आहे हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष हॉकी खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे? हरमनप्रीत सिंग. मार्च 2025 मध्ये ICICI बँकेने सुरक्षा ऑपरेशन्सचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? कमल वली यांची. संयुक्त राष्ट्रांच्या नार्कोटिक ड्रग्ज आयोगाच्या 68व्या सत्राचे अध्यक्षपद पहिल्यांदाच कोणत्या देशाने भूषवले? भारताने भूषवलेले आहे. 10 ते 14 मार्च 2025 या कालावधीत ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्र कार्यालयात हे अध्यक्षपद भूषवलेले आहे. मार्च 2025 मध्ये कोणत्या मंत्रालयाने पंतप्रधान युवा लेखक मार्गदर्शक योजना 2025 यालाच काय म्हणायचं PT युवा 3.0 सुरू केली आहे? शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे. याचा उद्देश आहे 30 वर्षाखालील तरुण लेखकांना प्रशिक्षित करणे जेणेकरून ते वाचन आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देऊ शकतील. जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? 15 मार्च. थीम आहे शाश्वत जीवनशैलीकडे न्यायाचे संक्रमण. 6 आणि 7 मार्च 2025 रोजी भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त नदी आयोगाची 86वी बैठक पार पडली? भारत आणि बांगलादेश. ठिकाण होते कोलकाता. उद्दिष्ट होते भारत आणि बांगलादेश दरम्यान वाहणाऱ्या नद्यांच्या समस्येवर चर्चा करणे. 8 मार्च 2025 रोजी खेलो इंडिया महिला तायक्वांदो चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली? लखनौ, उत्तर प्रदेश. कोणत्या एम्सने गंभीर आजारी मुलांसाठी पायोधी ही मानवी दूध बँक सुरू केली आहे? दिल्ली एम्सने. मार्च 2025 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजिका कोण बनली आहे? रोशनी नादर. आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक महिला आणि भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरलेली आहे. IPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण बनला आहे? अक्षर पटेल. मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्याने अर्थसंकल्पातील रु चिन्ह तमिळ भाषेत बदलले आहे? रुपयाचे चिन्ह. तमिळनाडू राज्याने. आशिया पॅसिफिक प्रदेशातील कोणते विमानतळ 7व्यांदा सर्वोत्तम ठरले आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली. 12 मार्च 2025 रोजी सय्यद आबिद अली यांचे निधन झाले आहे. ते कोण होते? क्रिकेटपटू होते ते. मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने सर्व महापालिकांचे सौर शहरांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर प्रदेश. मार्च 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने शनीच्या किती नवीन उपग्रहांना अधिकृतपणे मान्यता दिली आहे? 128. शनीच्या उपग्रहांची संख्या सध्या 274 झालेली आहे. 18 मार्च 2025 रोजी राजीव युवा विकसम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तेलंगणा राज्यामध्ये. याचं उद्दिष्ट आहे तेलंगणातील तरुणांना सक्षम करणे आणि मजबूत आर्थिक पाठिंब्याद्वारे स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे. जेम्मा 3 AI मॉडेल कोणी लॉन्च केले आहे? गुगलने. मार्च 2025 मध्ये दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कोणत्या कंपनीसोबत शहरी मालवाहतूक सेवा सुरू केली आहे? ब्ल्यू डार्ट एक्सप्रेस. इंटरनॅशनल मास्टर लीग 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? इंडिया मास्टर्सने जिंकलेले आहे. उपविजेता राहिलेला आहे वेस्ट इंडिज मास्टर्स. इंटरनॅशनल मास्टर लीग 2025 ही आवृत्ती पहिली होती. ही निवृत्त क्रिकेटपटूंचा सहभाग असलेली लीग आहे. T20 क्रिकेट स्पर्धा आहे. भारतीय संघाचा कर्णधार आहे सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिज मास्टर संघाचा कर्णधार ब्रायन लारा. 12वे विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळ 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? इटलीमध्ये. यजमान इटली, ट्युरिन. मोटो होता द फ्युचर इज हिअर. सहभागी देश 101. कालावधी 8 ते 15 मार्च 2025 आणि यामध्ये जे सहभागी खेळाडू आहेत ते बौद्धिक अपंगत्व असलेले खेळाडू आहेत. मार्च 2025 मध्ये भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे? मालदीव संघाविरुद्ध. तसेच या सामन्यामध्ये कारकिर्दीतील 95वा गोल केलेला आहे त्याने. मार्च 2025 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहेत? स्टुअर्ट यंग. तुलसी गेबार्ड कोणत्या देशाच्या गुप्तचर प्रमुख आहेत ज्या 16 मार्च 2025 रोजी भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या? अमेरिका.
मार्च 2025 मध्ये मानवी कोरोना व्हायरस HKU1 कोणत्या शहरात आढळला आहे? कोलकाता. रायसिना डायलॉगच्या 10व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. प्रमुख पाहुणे होते न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन. कालावधी होता 17 ते 19 मार्च. थीम होती कालचक्र, पीपल, पीस अँड प्लॅनेट. 17 मार्च 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या योजनेसाठी मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? PM इंटर्नशिप योजना. मार्च 2025 मध्ये श्री एस रामकृष्ण सेंटर ऑफ एक्सलन्स या औष्णिक संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? IIT मद्रास या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश केला आहे? बॉक्सिंग या खेळाचा समावेश केलेला आहे. 2028च्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळ हे अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी होणार आहेत. 2015 ते 2024 दरम्यान परदेशी उपग्रह प्रक्षेपित करून भारताने किती कमाई केली आहे? एकूण 143 दशलक्ष डॉलर्स एवढी कमाई केलेली आहे. 34 देशांमधून 393 परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत. अमेरिका या देशाचे 332 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेले आहेत. वरुण नौदल सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला जातो? फ्रान्स. 2025ची आवृत्ती आहे 23वी. कालावधी होता 19 ते 22 मार्च आणि ठिकाण होते अरबी समुद्र. 19 मार्च 2025 रोजी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर किती दिवसांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतले आहेत? 286 दिवसानंतर. स्पेस एक्सच्या ड्रॅगन अंतराळयानातून 9 महिने आणि 14 दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत आणि त्यांना आणण्यासाठी जे मिशन होते त्या मिशनचे नाव होते क्रू 10. हॉलबर्ग पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? गायत्री चक्रवर्ती स्पिवक यांना. भारतातील पहिला PPP हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोठे सुरू होणार आहे? मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी. 17 मार्च 2025 रोजी डिजिटल फसवणूक आणि सायबर धोक्यांना आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने कोणासोबत सहकार्य केले आहे? व्हॉट्सॲप सोबत. कोणत्या देशात आशियाई गेमिंग शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती? मनिला, फिलिपिन्स. कालावधी होता 17 ते 19 मार्च. आवृत्ती होती 7वी. कोणत्या ग्रहाचा 3D अभ्यास करण्यासाठी नासाने पंच मोहीम सुरू केली आहे? सूर्याचा. पंच म्हणजे पोलॅरिमीटर टू इनिफाईड द कोरोना आणि हेलिओस्पियर. 17 मार्च 2025 रोजी डॉक्टर देवेंद्र प्रधान यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? राजकारणी होते. 17 ते 19 मार्च 2025 दरम्यान क्वाड कार्यशाळा कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली या ठिकाणी. मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश पोलिसांनी सौजन्य पथक सुरू केले आहे? दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने. जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो? 20 मार्च रोजी. 2025 थीम आहे आय लव्ह स्पॅरोज. मार्च 2025 मध्ये कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती रॉड्रिगो डुटर्टे यांना आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या वॉरंटवर अटक करण्यात आली? फिलिपिन्स. मार्च 2025 मध्ये भारतातील खाणकामाला प्रोत्साहन देण्यासाठी खाण मंत्रालयाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने पहिला शोध परवाना लिलाव सुरू केला आहे? गोवा. मरीन सिक्युरिटी बेल्ट 2025 नावाच्या 5व्या लष्करी सरावात कोणता देश सहभागी झाला? इराण, चीन, रशिया. ठिकाण होते ओमानच्या आखात. आवृत्ती होती 5वी. 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला देण्यात येणार आहे? राम सुतार यांना. भाषण स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे? 24वा. भाषण स्वातंत्र्य निर्देशांक 2025 जारी करता आहे द फ्युचर ऑफ फ्री स्पीच. अमेरिकन थिंक टँक आहे ही. एकूण देश आहेत 33. पहिले 3 देश आहेत नॉर्वे, डेन्मार्क आणि स्वीडन. शेवटचे 3 देश आहेत इंडोनेशिया, मलेशिया आणि पाकिस्तान. आणि यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक आहे 24वा. 19 मार्च 2025 रोजी 14वी आसियान संरक्षण मंत्र्यांची दहशतवाद विरोधी बैठक प्लस बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली या ठिकाणी. मलेशिया हा बैठकीचा दुसरा सहअध्यक्ष देश होता. मार्च 2025 मध्ये फिट इंडिया आयकॉन कोण बनले आहे? आयुष्मान खुराना. मेमरीज अँड माइलस्टोन्स हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कोणी लिहिले आहे? V. श्रीराम आणि लक्ष्मण यांनी.
आशियाई चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शहाना गोस्वामी संतोष चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शन संध्या सुरी संतोष चित्रपटासाठी. मार्च 2025 मध्ये भारताला कोणत्या देशासोबत स्थानिक चलनांमध्ये व्यापार व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी RBIने परवानगी दिली आहे? मालदीव या देशाला. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री 2025चा किताब कोणी जिंकला आहे? लँडो नॉरिस. मॅकलरेनचा हा खेळाडू आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन कधी साजरा केला जातो? 20 मार्च रोजी. 2025ची थीम आहे काळजी घेणे आणि वाटून घेणे. मार्च 2025 मध्ये भारतातील पहिला उद्योग-चालित डिजिटल डिटॉक्स इनिशिएटिव्ह बियॉन्ड स्क्रीन्स कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे? कर्नाटक. याचं उद्दिष्ट आहे अतिस्क्रीन वेळेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी डिजिटल सवयींना प्रोत्साहन देणे. 2025 मध्ये कोणत्या देशाने पहिल्यांदाच G20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगट बैठकीचे आयोजन केले? दक्षिण आफ्रिका. कालावधी होता 18 ते 20 मार्च 2025. दरवर्षी जागतिक कविता दिन कधी साजरा केला जातो? 21 मार्च रोजी. 2025ची थीम आहे शांतता आणि समावेशासाठी पूल म्हणून कविता. 19 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय डोप टेस्टिंग लॅबोरेटरी वार्षिक परिषद 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. थीम होती डोपिंग विरोधी विज्ञान, नवोपक्रम आणि आव्हाने. 21 मार्च 2025 रोजी सांकेतिक भाषेत विधानसभेचे कामकाज प्रसारित करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? पंजाब. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत? क्रिस्टी कोवेंट्री. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या त्या 10व्या अध्यक्षा बनलेल्या आहेत. तसेच त्या पहिल्या महिला, पहिल्या आफ्रिकन आणि सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. मार्च ऑफ ग्लोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? के अरुमुगम आणि एरोल डिक्रूज. मार्च 2025 मध्ये स्केचर्सचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? जसप्रीत बुमरा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बगाड रथयात्रा उत्सव साजरा केला जातो? सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या ठिकाणी. सेमीकंडक्टर प्रयोगशाळा आणि स्पेस ॲप्लिकेशनसाठी 32 बिट मायक्रोप्रोसेसर विक्रम आणि कल्पना कोणी विकसित केले आहेत? इस्रोने. मार्च 2025 मध्ये जगातील सर्वात मोठा पांढरा हायड्रोजनचा साठा कोणत्या देशात सापडला आहे? फ्रान्स देशातील मोसेल या ठिकाणी सापडलेला आहे सर्वात मोठा पांढरा हायड्रोजनचा साठा. 92 ट्रिलियन डॉलर्स किमतीचा 46 दशलक्ष टन आहे हा साठा फ्रेंच शास्त्रज्ञ जॅक पिरोनॉन आणि फिलिप डी डोनोट यांनी शोधलेला आहे. मार्च 2025 मध्ये दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेची समस्या सोडवण्यासाठी सेबीने कोणासोबत भागीदारी केली आहे? डिजिलॉकर सोबत. 17 मार्च 2025 रोजी कोणत्या देशाने राजधानी लिमामध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर केली? पेरू देशाने. मार्च 2025 मध्ये समर्थ इन्क्युबेशन प्रोग्राम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हणजे CDOT मार्च 2025 मध्ये भारतातील फिनटेक क्षेत्रातील नियामक आव्हाने सोडवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचे अध्यक्ष कोण असणार आहे? वित्तीय सेवा विभागाचे सचिव. मार्च 2025 मध्ये इंटेलने नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? लिप बू टॅन. दरवर्षी आंतरराष्ट्रीय वन दिन कधी साजरा केला जातो? 21 मार्च रोजी. 2025ची थीम आहे जंगल आणि अन्न. 20 मार्च 2025 रोजी नवरोज हा सण कोणत्या समुदायाचे नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात आला आहे? पारशी समुदायाचे. भारतीय अभिनेता चिरंजीवी यांना कोणत्या देशाच्या सरकारकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे? ब्रिटन. जागतिक आनंद निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 118वा क्रमांक आहे. पहिले 3 देश आहेत फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड. अफगाणिस्तानला सर्वात खालच्या क्रमांकावर म्हणजेच 147वे स्थान मिळालेले आहे. मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या पगारात 100% वाढ करण्यास मान्यता दिली आहे? कर्नाटक राज्याने. हिंदी भाषेतील पत्रकारितेसाठी रामनाथ गोयंका पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? मृदुलिका झा. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाला BCCIने किती रोख बक्षीस जाहीर केले आहे? 58 कोटी रुपये.
18 मार्च 2025 रोजी कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम सुरू केला आहे? आयुष मंत्रालयाने. याचा उद्देश आहे अधिक जबाबदार आणि नागरिक केंद्रित कार्यबल निर्माण करणे. मार्च 2025 मध्ये ग्राहक संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कोणासोबत करार केला आहे? मेटासोबत. मार्च 2025 मध्ये कोणत्या देशाने शिक्षण विभाग बंद केला आहे? अमेरिकेने. 2025-26 साठी सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाने किती निधी मंजूर केला आहे? 1000 कोटी रुपये. मार्च 2025 मध्ये न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी कोणत्या युद्धनौकेला भेट दिली आहे? INS सुरत. 18 मार्च 2025 रोजी इंडिया इनोव्हेशन समिट लीडिंग सोल्युशन्स फॉर TB एलिमिनेशन चे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. दरवर्षी जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? 22 मार्च. 2025 ची थीम आहे हिमनदी संवर्धन. 59व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? विनोद कुमार शुक्ल यांना. तर त्यांना हिंदी या साहित्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे ते छत्तीसगडमधील पहिले साहित्यिक आहेत. तसेच ते हिंदी साहित्यिक 12वे आहेत. 22 मार्च 2025 रोजी भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? अशोक सिंग ठाकूर. 22 मार्च 2025 रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेडने बनवलेले कोणते जहाज लॉन्च केले आहे? तवस्या. नेक्स्ट आहे देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे? मुंबई या ठिकाणी. हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट स्वीडनची कॅन्डला कंपनी राबवणार आहे. गोआय बिबो या कंपनीने कोणाची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून निवड केली आहे? ऋषभ पंत. तसेच त्यांनी एक मोहीम राबवलेली आहे, प्रचार मोहीम आहे, ज्यामध्ये महान क्रिकेटर सुनील गावस्कर हे देखील आहेत. मार्च 2025 मध्ये नेतेंबो नंदी नदुतेवा यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? नामिबिया. नेक्स्ट आहे स्वतंत्र सैनिक पोट्टी श्रीरामुलू यांचा 58 फूट उंचीचा पुतळा कोठे स्थापन करण्यात येणार आहे? आंध्र प्रदेश राज्यातील अमरावती या ठिकाणी. 22 मार्च 2025 रोजी न्यायमूर्ती हरीश टंडन यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ओडिसा. फिफा विश्वचषक 2024 साठी पात्र ठरणारा पहिला गैर यजमान देश कोण बनला आहे? जपान. 2026 चा फिफा विश्वचषक कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्समध्ये होणार आहे. केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे? ई-रक्तकोश. दरवर्षी जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? 23 मार्च रोजी. 2025 ची थीम आहे पूर्व चेतावणी अंतर कमी करणे. SRFI इंडियन टूर 2025 चा एकेरी किताब जिंकणारी अनाहत सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्क्वॅश. पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे वीर चोटानी याने. पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? 21 मार्च 2025 रोजी. पुरुष आणि महिला कबड्डी विश्वचषक 2025 कोणी जिंकला? भारताने जिंकलेला आहे. उपविजेता राहिलेला आहे इंग्लंड हा संघ. ठिकाण होते इंग्लंडमधील वॉल्व्हरहॅम्प्टन. मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे? महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. 22 मार्च 2025 रोजी कोणत्या राज्यातील पंचकुला येथे कॅच द रेन 2025 अभियान सुरू करण्यात आले आहे? हरियाणा. मुख्यमंत्री जलसिंचन योजना ही योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे हरियाणा राज्याकडून. एमिनेट डिस्टोरियन्स ट्विस्ट अँड ट्रूथ्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्पल कुमार. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? गुंटूर ब्लॉशेल यांना. जलशास्त्रज्ञ आहेत ते. वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 कोणी जारी केला आहे? युनेस्को. युनेस्कोद्वारे UN वॉटरच्या वतीने हा प्रकाशित केलेले आहे. थीम आहे पर्वत आणि हिमनद्या पाण्याचे मनोरे. 22वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तेलंगणा राज्यामध्ये. मार्च 2025 मध्ये लोकसभा सचिवालय आणि कोणत्या मंत्रालयाने संसद भाषिणी सुरू करण्यासाठी करार केला आहे? माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. 11वी आशियाई जलतरण चॅम्पियनशिप कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल? गुजरात या राज्यामध्ये. ठिकाण असणार आहे गुजरातमधील अहमदाबाद येथील नारणपुरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. कालावधी असणार आहे 1 ते 15 ऑक्टोबर.
दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो? 24 मार्च. 2025ची थीम आहे होय आपण क्षयरोग संपवू शकतो, वचनबद्ध व्हा, गुंतवणूक करा, निकाल द्या. पर्पल फेस्ट 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? राष्ट्रपती भवन, अमृत उद्यान. अंडर 20 राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 59.34 मीटर डिस्कस फेकून नवा राष्ट्रीय विक्रम कोणी केला आहे? उज्ज्वल चौधरी, हरियाणा. 21 मार्च 2025 रोजी भारतीय बायोटेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? बायोसारथी इनिशिएटिव्ह. कोणत्या IITने देशाच्या सीमेवर टेहाळणी करण्यासाठी अत्याधुनिक रोबोट विकसित केले आहे? IIT गुवाहाटी. राष्ट्रीय विधान अर्जात सामील होणारी भारताची 28वी विधानसभा कोणती बनली आहे? दिल्ली विधानसभा. नागालँड हे भारतातील पहिले राज्य आहे या योजनेमध्ये सामील होणारे. सॅनमार ग्रुपचे चेअरमन विजय शंकर यांना कोणत्या देशाचा नाईट्स क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डॅनिब्रोक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? डेन्मार्क. उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारला जाईल? हरियाणा राज्यातील गोरखपूर या ठिकाणी. मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्याने जात आधारित जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे? झारखंड. जात आधारित जनगणना करणारे राज्य आहेत बघा, पहिले आहे बिहार, दुसरे आंध्र प्रदेश आणि तिसरे आहे तेलंगणा. मार्च 2025 मध्ये खिजारिया पक्षी अभयारण्याच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी नायरा एनर्जीने कोणत्या राज्यासोबत करार केला आहे? गुजरात. हे जे खिजारिया पक्षी अभयारण्य आहे जामनगर या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या वर्षी जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? 2025 मध्ये. 2027 मध्ये ती जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आणि भारत सध्या अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. फेडरेशन इंटरनॅशनल डी जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड कपमध्ये महिलांच्या वॉल्ट फायनलमध्ये प्रणिती नाईकने कोणते पदक जिंकले आहे? कांस्य पदक. आसाम रायफल्सचा 190वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? 24 मार्च 2025 रोजी. मार्च 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांच्या यादीत कोणत्या आजाराचा समावेश केला आहे? नोमा. मार्च 2025 मध्ये भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अजय सेठ. मार्च 2025 मध्ये आधार सेवा सुधारण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने कोणासोबत करार केला आहे? सर्वम AI सोबत. 26 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? अण्णा बनसोडे यांची. तर ते 22वे उपाध्यक्ष बनलेले आहेत. अण्णा बनसोडे हे पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे 22वे उपाध्यक्ष बनलेले आहेत. टाटा मोटर्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे? विकी कौशल. विकी कौशल हा टाटा कर्वची जाहिरात करणार आहे. मार्च 2025 मध्ये भारतातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? केरळ. मार्च 2025 मध्ये ग्लोबल टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? गोपाल विठ्ठल यांची. गोपाल विठ्ठल हे भारतीय एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. FATF खाजगी क्षेत्र सहकार्य मंच 2025 ची वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली? मुंबई या ठिकाणी. कालावधी होता 25 ते 27 मार्च. अध्यक्ष होते RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा. मार्च 2025 मध्ये खासदारांचा पगार 1 लाख रुपयांवरून किती वाढला आहे? 1,24,000 रुपये झालेला आहे प्रति महिना. जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? 27 मार्च. थीम आहे रंगभूमी आणि शांतीची संस्कृती. ISTAF सेपक टाकरा विश्वचषक 2025 प्रथमच कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? बिहारमध्ये. ठिकाण होते पटना बिहार. आवृत्ती होती 5वी. कालावधी होता 20 ते 25 मार्च. एकूण संघ होते 21. खेळ होते क्वाड, रेग्युलर आणि डबल्स. यामध्ये पहिल्यांदाच पुरुष संघाने रेग्युलर प्रकारात सुवर्णपदक जिंकलेले आहे. इंडिया बाय इकॉनॉमिक रिपोर्ट 2025 कोणी तयार केला आहे? असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी लेड एंटरप्राइजेसने. जेमेन प्रशासनावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा कोठे आयोजित करण्यात आली? हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी. कालावधी होता 24 ते 29 मार्च 2025. मार्च 2025 मध्ये कोणत्या देशात पहिला भारतीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला? अमेरिकेतील सिएटल या ठिकाणी हा भारतीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला.
22 मार्च 2025 रोजी नीती आयोगाने भारतीय नवोन्मेषण परिसंस्थेत समन्वय निर्माण करणे या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा कोठे आयोजित केली होती? गांधीनगर. थीम होती भारतीय नवोन्मेषी परिसंस्थेत समन्वय निर्माण करणे. 2024-25 आर्थिक वर्षात 250 दशलक्ष टन मालवाहतूक करणारा भारतातील पहिला रेल्वे झोन कोणता बनला आहे? पूर्व किनारे पट्टी रेल्वे. 27 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? राहुल पांडे यांची. गजानन निमदेव, रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्यात पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? गुजरात राज्यात. गुजरात राज्यातील आणंद या ठिकाणी हे पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. पहिल्या सहकारी राष्ट्रीय विद्यापीठाचे नाव असणार आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025च्या पदक तालिकेत कोण प्रथम क्रमांकावर आहे? हरियाणा. हरियाणा एकूण 104 पदके जिंकलेले आहेत. यामध्ये 34 सुवर्ण, 39 रौप्य आणि 21 कांस्य. आपले महाराष्ट्र हे 43 पदकांसह 5व्या क्रमांकावर राहिलेले आहे. 43 पदकांमध्ये 18 सुवर्ण, 13 रौप्य आणि 12 कांस्य पदकांचा समावेश आहे. मार्च 2025 मध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजय कुमार मिश्रा. कोणता देश जगातील सर्वात मोठा चहा निर्यातदार बनला आहे? भारत हा देश बनलेला आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे केनिया, दुसरा आहे भारत आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे श्रीलंका. 2032च्या ऑलिम्पिक नंतर पाडले जाणारी गॅबा स्टेडियम कोणत्या देशात आहे? ऑस्ट्रेलिया. मार्च 2025 मध्ये ग्रामीण विकास मंत्रालय आणि भारतातील ग्रामीण महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी कोणी करार केला आहे? युनिसेफ. मार्च 2025 मध्ये नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजीव गौबा यांची. 26 मार्च 2025 रोजी महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण स्वच्छता उपक्रमांवर आधारित रिपल्स ऑफ चेंज हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? CR पाटील. ICCच्या एलिट पंच पॅनेलमध्ये कोणत्या भारतीय पंचाचा समावेश करण्यात आला आहे? नितीन मेनन. मार्च 2025 मध्ये युनायटेड वर्ल्ड रेसलिंग एशियाच्या ब्युरो सदस्य म्हणून कोणाची निवड झाली आहे? संजय सिंह यांची. संजय सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गंगा आणि शारदा नदी कॉरिडॉरची घोषणा केली आहे? उत्तराखंड. मार्च 2025 मध्ये कोणत्या देशाने न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे? इंडोनेशिया. अचूक पीक डेटा संकलन सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने डिजिटल पीक सर्वेक्षण प्रणाली सुरू केली आहे? कृषी आणि शेतकरी कल्याण. लोकसभेत बँकिंग कायदे सुधारणा विधेयक 2024 कोणी मांडले होते? निर्मला सीतारामन. मार्च 2025 मध्ये हिमाचल प्रदेशातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य सरकारने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? युनेस्को. कोणता देश जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे? भारत. भारतानंतर अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझील यांचा क्रमांक लागतो. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये पॉवर लिफ्टिंगमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी केला आहे? जसप्रीत कौर यांनी. 45 किलो गटात 101 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकलेले आहे. 2014-15 ते 2023-24 दरम्यान देशात किती वन जमीन गैरवन वापरासाठी वळवण्यात आली आहे? 1734 चौरस किलोमीटर. यामध्ये सर्वाधिक वन जमीन हस्तांतरण असलेले राज्य बघा. पहिल्या क्रमांकावरती आहे मध्य प्रदेश, दुसरा ओडिशा, तिसरं तेलंगणा, चौथे गुजरात, पाचवे अरुणाचल प्रदेश, सहावे राजस्थान आणि सातवे महाराष्ट्र. मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या विधानसभेने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा स्वीकारला आहे? तेलंगणा. मार्च 2025 मध्ये संसदेने बॉयलरच्या नियमनासाठी बॉयलर विधेयक 2024 मंजूर केले आहे. ते कोणत्या कायद्याची जागा घेईल? 1923च्या बॉयलर कायदा. अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगी लष्करी सरावाचे नाव काय होते? प्रचंड प्रहार. 25 ते 27 मार्च 2025 दरम्यान हे आयोजित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे? नाशिक जिल्ह्यातील. L&T फायनान्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? जसप्रीत बुमराह. 34वा सरस्वती सन्मान कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? साधू बद्रेश दास यांना. स्वामीनारायण सिद्धांत सुधा या त्यांच्या महत्त्वाच्या संस्कृत साहित्यकृतीसाठी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 34वा सरस्वती सन्मान हा 2024 साठी देण्यात येतो.
27 मार्च 2025 रोजी कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 ला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे? तमिळनाडू. 28 मार्च 2025 रोजी म्यानमारमधील झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे होता? मंडाले. मार्च 2025 मध्ये लोकसभेने समुद्राद्वारे वस्तूंची वाहतूक विधेयक 2024 मंजूर केले आहे. हे विधेयक कोणत्या कायद्याची जागा घेईल? भारतीय समुद्रातून वस्तूंची वाहतूक कायदा 1925. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या कोणत्या देशात आहे? अमेरिका. पहिला आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावरती चीन, तिसऱ्या क्रमांकावरती भारत. भारतामध्ये एकूण 284 अब्जाधीशांची संख्या आहे. 27 मार्च 2025 रोजी भारतातील पहिल्या नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शोचे उद्घाटन कोठे करण्यात आले? IIFC बेंगळुरू. अलीकडेच सहकार टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे? केंद्र सरकारने. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यातील सर्व करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.